काही सोय बी काही आमच्यासाठी भावंड आली आहेत. जेवण जेवण तुम्ही घेऊन आला माझ्यासाठी काय पहिले ते सांगा. ताईंचे जे मिस्टर आहेत ते जे आमचे दाजी आहेत हेमंतजी डोमे ते आमच्या खिशात आहेत. मी जेव्हा घरी गेलो तेव्हा दूधवाला पेपरवाला आणि मी एकत्रच माझ्या घरी गेलो. फर्स्ट क्लास दाभाडे आपल्या भेटीला येणार आहे. फर्स्ट क्लास दाभाड्याचं येलो येलो सॉंगला आपण भेटलो होतो. खूप मोठी अशी डेली पडली होती माझी, ज्याच्यावरून अजूनपर्यंत माझी घेण्यात येते. मग दिवाळी बैलपोळा वगैरे सगळं काही निघतंय माझंच दिवाळी निघतं इकडे आल्यावर, असं खूप भारी वाटतंय. सगळ्यात महत्त्वाचं आपण हेमंतदादाच्या गावी आलो आहे. मुंबईच्या ठिकाणी शूट करणं किंवा पुण्याला वगैरे जाऊन शूट करणं त्याच्यापेक्षा काहीतरी वेगळं म्हणून गावी आलो. आणि ना पर्सनली मला आवडते कारण का खूप दिवसानंतर गावी आल्याचा योग आला आहे. आणि त्या सगळ्याच्या निमित्ताने फर्स्ट क्लास दाभाडेचे 3 गोड भावंड आणि त्यांच्या घरामध्ये नवीन एंट्री घेणारी मुलगीसुद्धा माझ्यासोबत आहे. सगळ्यात आधी क्षितिताई खरंच खूप धन्यवाद इथे इन्व्हाइट केल्याबद्दल, कारण का ना हा वावर आणि हा परिसर नाही बघायला मिळत. मी कोकणातला असल्यामुळे माझ्या इथे भाताचीच लागवड जास्त होते. इथे आल्यावर मला कळालं की ऊस किती मोठ्या प्रमाणात पिकवला जातो, विकला जातो. आणि सगळ्यात महत्त्वाचं, ज्या बैलगाडी हाकणाऱ्या माणसं आहेत ना ती फक्त पुरुष मंडळी नसून तर लहान मुलीपासून लहान मुलंसुद्धा आहेत. म्हणजे ते मला भयंकर आवडलं की मुलीसुद्धा तेवढ्याच दमदार पद्धतीने त्या हाकतात सुद्धा आणि नॉर्मल कंट्रोलसुद्धा करतात. मला सुरुवात सिद्धार्थपासून करायची की तुमचं वावर आहे, रिअल लाईफ तायडीच्या सासरी आलात, करेक्ट. सोय पाणी वगैरे झाले का नाही आल्यापासून, की बाबा अजून सुख आहे नंतर आपण करू. ते तायडीलाच विचारायला पाहिजे काय काही सोय बी काही आमच्यासाठी भावंड आली आहेत. जेवण जेवण तुम्ही घेऊन आला माझ्यासाठी काय पहिले ते सांगा. काय आणायचं काय होतं? गिफ्ट असं झालं तुम्ही. तुला कसलं गिफ्ट पाहिजे? उलट खातिरदारी तू करायला पाहिजेस ना आमची. आल्या आम्ही दोघं आलोय तर अजून काय पाहिजे? एक सेकंड, हा माईक फक्त मला ओके मिळतोय ना साऊंड सगळ्यांचा? ओके, हा. तर मी काही गिफ्ट मी काही नाही, तर जेवण बनवलंय आता छान, वरण भात तूप लिंबू. तू बनवलंयस? हम्म. सांग बरं मला ए, वरणाची मला रेसिपी. स्वयंपाक येत नाही यार म्हणायचं, तुला वरणाची रेसिपी मागतोयस तू. कसं करतात वरण? हे बघ, पहिले काय करायचं, तांदूळ घ्यायचे. वा, क्या बात. आणि ते वरण टाकायचे. झालं वरण भात. बरं, तर मला अमय तुला पण तूच प्रश्न विचारायचा आहे. सोय पाणी झाले, ताईच्या घरी आल्यात मस्त. आम्ही आल्यापासून बघतो की इंटरव्ह्यू सुरूच आहे, पण त्याच्या व्यतिरिक्त ताईने काय बाबा या चहा घ्या, पाणी घ्या वगैरे काय झाले की नाही? अजून होईल सुरुवात आता. नाही काय आहे ना, ताईंचे जे मिस्टर आहेत ते जे आमचे दाजी आहेत हेमंतजी डोमे ते आमच्या खिशात आहेत. ताईंनी काय सोय करू न करू ते आमची सोय करतात. ऍक्च्युली इकडे ह्या दोघांनी माझी सोय केली आहे. ते दोघं मला विचारतात चहा पाहिजे तुला, तिला पाणी द्या. कारण हेमंतच्या आयुष्यात मी खूप नंतर आली आहे, माझ्या आधी हे दोघं होते. त्यामुळे ऍक्च्युली ते माझ्या सासरी न येता मी माझ्या सासरीच आली आहे, ज्याच्यात हे दोघंही आहेत इन द रिअल लाईफ. त्यामुळे ते माझी चांगली खातिरदारी करतात. नाही पण हे म्हणजे मजेचा भाग वेगळा, पण माझे गेले आयुष्यातले एक 9-10 महिने यांच्या खातिरदारीतच गेलेत. मी खरंच सांगतो, आता हे दोघंही शेजारी आहेत, ते एकाच सोसायटीत राहतात. आणि माझंही असं व्हायला लागले की मीही तिथेच असतो बऱ्याचदा यांच्या घरी. कधीही यांच्या घरी गेलं क्षितीच्या आणि हेमंतच्या की असं होतच नाही की तुम्ही जेवल्याशिवाय परत तुमच्या घरी गेले. कधी एकदाही असं झालेलं नाही. म्हणजे दुपारी गेलो आपण, जेवून गेलो त्यांच्याकडे, तरीही रात्री ते तुम्हाला जेवण घालूनच घरी परत पाठवतात. म्हणजे खरंच मी तर त्यांना असं म्हणायला लागलं की काय आता करायचं, म्हणजे याच्या पुढे घरचे जे आमच्या मावशी आहेत त्यांना पगार देणं बंद करू का? त्यांना सांगू का स्वयंपाक चूल बंदच ठेवूया आपण, मी तर जेवण येत जाईन ना परत. तर ते खातिरदारीसाठी दोघंही म्हणजे फेमस आहेत. आणि तशी खातिरदारी ते आमची कायम करतात. शूटला सुद्धा केली, आत्ताही प्रमोशनच्या वेळेस चालूच आहे. एक नियम आहे आमच्या सोसायटीचा जो आम्हाला लागू आहे, तो आहे तू येशील तुझ्या मर्जीनं, जाशील आमच्या मर्जीनं. मी येत पण माझ्या मर्जीनं नाही, यांच्याच मर्जीनं येतो. त्या दिवशी आमचं अंधेरीत सॉन्ग लॉन्च होतं येल्लो येल्लो गाण्याचं, तिथे झालं. तर मी असं म्हणाल की आता अर्थातच आपण आता जेवण वगैरे करणार एकत्र आणि मगच घरी जाणार, तर आता अंधेरीत आहोत तर जवळच कुठेतरी जाऊ ना. तर ते असं म्हणाले नाही, ही आमची गाडी, यात तू बस. आणि ते काय करतात, शक्यतो मध्ये बसवतात मला गाडीत, म्हणजे मला उतरायला स्कोप नाही. घेऊन गेले मला गोरेगावला यांच्या घरी. आणि अर्थातच मी जेव्हा घरी गेलो तेव्हा दूधवाला पेपरवाला आणि मी एकत्रच माझ्या घरी गेलो. हे खूप भारी वाटतं, दूधवाला पेपरवाला एकत्रच घरी गेलो. फर्स्ट क्लास अवॉर्डचा ट्रेलर लवकरच आउट होणार आहे, टीजर आउट झाला आहे. तर टीजरमध्ये ना काही अशा गोष्टी आहेत ज्या इकडच्या मला दिसल्यात. मग त्याच्यामध्ये तुझं बैलांना चारणं असेल किंवा नदीवर तुमच्या दोघांची चालणारी भांडणं असतील की
कशाला डोकं खातेस वगैरे. आणि इथेच आहे. हो, मला तेच विचारायचं की किती भारी वाटतं ताई, आपल्याच गावामध्ये आपण शूट करतो. आणि मला हेमंत दादा सुद्धा बोलला की ह्या मातीमध्ये शूट करायचा हट्ट हा क्षितीचा होता, क्षितीमुळे हे सगळं सत्यात आलंय. काय सांगशील त्याबद्दल? नाही, हा सिनेमाचा जेव्हा विषय ऐकला ना मी, हेमंत म्हणाला असं असं करायचं, तेव्हा माझ्या मनात हे फिक्स होतं की हे आपल्याच गावी करायचं. कारण एक तर आपलं गाव सुंदर आहे, या सिनेमाला लागणाऱ्या सर्व गोष्टी आपल्याच गावात आहेत. म्हणजे आपलं सोडून कशाला जायचंय दुसरीकडे शूट करायला. एवढी सुंदर नदी आहे, त्या नदीत आम्ही शूट केलं, इथे वावरात शूट केलं, ह्या घराच्या बाहेर शूट केलंय आणि गावात इन जनरल अनेक ठिकाणी शूट केलं. माणसं आपली असतात, ती तेवढ्याच प्रेमाने तुमच्यासाठी सगळं करतात. जसं आता नारायणगाव, मंचर, इथे पिंपरखेड, आम्ही सगळ्यांनी म्हणजे गावकऱ्यांनीही तेवढ्याच प्रेमाने आम्हाला हे करायला साथ दिली. त्यामुळे कठीण अजिबातच काही नव्हतं. लॉजिस्टिकली हां की हा एवढं हॉटेल नाही, एवढा क्रू घेऊन आलोय आपण वगैरे, पण ते इम्पॉर्टंट नाही आहे जेव्हा बाकीचा सपोर्ट एवढा छान असतो. आणि सुंदर आहेच गाव. म्हणजे मी जेव्हा जेव्हा शूट व्यतिरिक्त सुद्धा येते तेव्हा एक पीसफुल पीस आहे या गावात. त्यामुळे मला खूपच आनंद आणि अभिमानही आहे की इथे शूट झालंय. आणि ते हे म्हणतात ना की प्रत्येक गावाच्या पाण्याला एक स्वतःची वेगळी चव असते, तसं हे नारायणगाव मंचरचं पाणी जरा काहीतरी वेगळंच आहे. म्हणजे फारच भारी. आणि आता इथे आम्ही साधी मसूरची भाजी खाल्ली काय किंवा चिकन मटण खाल्लं काय कुठेही, आणि मिसळ जरी खाल्ली काय, ती इतकं सुंदर लागतं, इतकं भारी लागतं. तर यांनी हे कळून येतं की आपण कोल्हापुरात गेल्यावर एक वेगळी चव येते, सातारला गेलो की वेगळं, किंवा विदर्भात वगैरे गेलो, कुठं मराठवाड्यात गेलो, तर ते प्रत्येक गावाची खासियत आहे. तशी नारायणगाव मंचरची खासियत आहे यार. काय सुंदर पाणी आहे इथलं, फार भारी वाटतं. बरं, तर दादासोबत आम्ही गप्पा मारत होतो ना, इकडे समोर आपल्या बांधावर बसून आम्ही गप्पा मारल्या, शेती दाखवली, मिरचीची रोपं दाखवली, दुधी वगैरे दाखवला. मला तुम्ही तिघांनी खूप प्रवास करता, शूटच्या निमित्त असेल किंवा इतरही, पण जेव्हा आपण आपल्या गावात येतो ना तेव्हा काहीतरी एक वेगळीच मजा असते आणि एक वेगळा आराम असतो. कलाकार म्हणून या सगळ्या धावपळीच्या आयुष्यामध्ये भले ते 2 दिवस का असो ना, इकडे येऊन जरा जो रिलॅक्स मिळतो ना तो कुठेच नाही मिळत, असं मला सुद्धा वाटतं. काय सांगशील एकंदरीत की भाई शूट तर राहू दे रे, पण आपण कधीतरी येऊया ना यार, आराम फक्त येऊन आता रिलॅक्स चिल करायचं असं काही. हे असंच झालं ॲक्च्युली. काय झालं, शूट कसं निघून गेले 35-40 दिवस. किती दिवस शूट केलं आपण? 38 दिवस कसं शूट केलं कळलंच नाही. म्हणजे इतका अप्रतिम काळ गेला. आणि खरंच असं झालं की निघताना सगळ्यांना भयंकर इमोशनल व्हायला झालं की या वातावरणात आपण एकत्र येऊन ज्या प्रकारे सिनेमा केला त्या आठवणी कायम राहणार आहेत. आणि परत आपण कधी येऊ यार इकडे, या गावी आपण परत कधी येऊ, असं बोलणं झालं होतं. इतपत प्लॅन केला होता की सिनेमा रिलीज झाल्यानंतर आपण सक्सेस पार्टी इथेच करू वगैरे. पण हेमंत आणि क्षितीने तो रिलीज व्हायच्या आधीच योगायोग घडवून आणला असं मी म्हणेन. की प्रमोशनलाच तुम्ही तिकडं झाला, कारण मुंबईत तुम्ही येण्यासारखं इकडे तिकडे धावत असता. म्हणजे असं आम्हाला ते म्हणत होते की स्टुडिओमध्ये वगैरे केल्यानंतर तुम्ही बोर होणार, टवाळक्या करणार, तर तुम्हाला गावीच घेऊन जातो. त्या वातावरणात एक त्या फ्रेशनेसमध्ये तुम्ही कसं प्रमोशन कराल तुम्हाला कळणारही नाही. आणि तेच झालं. आम्ही आज खूप आनंदात आहोत. नक्की नाही. मला राजश्री तुझ्याकडे यायचं आहे. झालंय सिनेमा आता पुढच्या वर्षी आपल्या भेटीला येणार आहे, पण मला तर असं वाटतं की या प्रमोशनचा काळ असणं तो सुद्धा तेवढाच भारी आणि तेवढाच महत्त्वाचा असतो, कारण का पूर्ण चित्रपट आपल्याला प्रेक्षकांपर्यंत पोहोचवायचा आहे. किती भारी वाटतंय की यार शूट त्या दरम्यान तर झालंच आहे, पण आता सुद्धा इथे आलो आणि नाही पाहिजे उठत की बा चला आता काम संपूया, मुंबईला जावे वगैरे, असं झालं कधी? होय. आणि ह्या गावाची खासियत ही आहे की इकडची माणसं आणि इकडची माती तुम्हाला आपलंसं करतेच. मी इथे आता पहिल्यांदाही जेव्हा आले होते तेव्हाही असं वाटलं तर हे किती छान आहे, हे खूप छान आहे, आपण इथे अजून राहूया. आणि तशीच लोकं पण जमली होती आणि आता परत तीच भट्टी एकत्र जमली आहे, त्यामुळे खूप आनंद आहे. आणि मगाशी तुम्ही जे खातिरदारीचं म्हणाल ती उत्तम होते आमची इकडे आल्यावर, त्याच्याबद्दल काही दुमत नाहीच आहे. त्यामुळे खूप छान वाटतंय. आणि ही फिल्म आमच्या सगळ्यांच्या जीवाच्या खूप जवळची आहे आणि ती आम्ही परत इथे येऊन प्रमोट करतो, हे खूप स्पेशल आहे सगळ्यांसाठी. मी परत तेच बोलतो, कारण का दादासोबत बोलत असताना मी त्याला जाणवलं की ह्याच्या आधी सुद्धा दादासोबत आम्ही गप्पा मारल्या खूप साऱ्या अनेक सिनेमामधून, पण फर्स्ट क्लास दाभाडेबद्दल बोलताना ना तो भाऊक होतो दरवेळेला. आणि ते कळून येतं की आपल्या बोलण्यामध्ये तो ज्या पद्धतीने बोलत असतो नंतर जो त्याचा बोलायचा टोन होतो एकदम माइल्ड, एकदम संत होऊन जातो. तुम्हाला तिघांना विचारायला आवडेल, सुरुवात मी तुझ्यापासून करतो. कलाकार म्हणून तर ह्या सिनेमामध्ये काम केलंच आहेस, पण एक सामान्य व्यक्ती म्हणून किती जवळचा आहे फर्स्ट क्लास दाभाडे? खूप जवळचं आहे, कारण सिनेमा फॅमिलीबद्दल आहे, सिनेमा भावंडांबद्दल आहे. मला खूप सख्खी भावंडं नसली तरी मावस भावंडं खूप आहेत. सो मला खूप
काही वेळेला मी सोनूच्या कॅरेक्टरशी रिलेट केलं की हां एक भाऊ माझा असं करतो, एक बहीण माझी असं करते, एक बहीण अशी चिडचिडी आहे का. सो हे खूप मला रिलेटेबल वाटलं माझ्या आयुष्याशी. एक फॅमिली म्हणजे आत्ता वेळ अशी आहे की आपण कधीतरीच भेटतो कोणाच्या तरी लग्नात, दिवाळीत, पण मलाच दरवेळी हा सिनेमा शूट केल्यापासून असं मी खूप मागे लागले माझ्या भावंडांच्या की आपण एक गेट टुगेदर करूया यार, आपण कुठेतरी जाऊया यार. तर मला असं वाटतं दिस फिल्म गेट्स यू बॅक टू युअर फॅमिली. आपण असतो ना, उडत असतो आपण, काय काय खूप बिझी असतो आणि खूप आवडतं आपल्याला सांगायला की मी खूप बिझी आहे, मला ह्या लग्नाला ह्या दिवाळीला यायला वेळ नाही आहे, पण इट शोज यू द इम्पॉर्टन्स ऑफ फॅमिली. अमय, काय सांगशील तू? काय सांगू? मम्मा असं उत्तर नकोय, पण किती भारी वाटतं आणि किती अरे जवळचं इथं आहे. वातावरण बघ ना, मला काय मध्येच हरवून द्या, मी झाडांकडे बघत बसलो होतो आता. काय प्रश्न आहे? कलाकार म्हणून तर सिनेमामध्ये काम झालंच आहे, उत्तमरित्या तुम्ही काम केलंय, पण माणूस म्हणून किती जवळचा आहे फर्स्ट क्लास दादा? भयंकर जवळच आहे. मी स्वतः एका जॉईंट फॅमिलीमध्ये वाढलेलो आहे. 60-65 लोकांच्या जॉईंट फॅमिलीमध्ये. काय बोलतोय काय? नाही नाही काय? राहू दे परत एकदा. नाही राहू दे. अरे मला हे झालंय का? मी स्वतः एका जॉईंट फॅमिलीमधला आहे. 60-65 लोकांच्या जॉईंट फॅमिलीमध्ये मी वाढलेलो आहे आणि माझ्यासाठी या स्क्रिप्टबद्दल सगळ्यात आवडणारी गोष्ट हीच होती की ती रिलेटेबल आहे. मला माझी भावंडं आठवली, मला माझे आई वडील आठवले आणि बरेचसे प्रसंग आहेत सिनेमातले जिथे माझ्या आयुष्यातले काही प्रसंग जसेच्या तसे मी तिथे उभे केले असतील. कलाकार म्हणून आपण त्या गोष्टी करत जरी असलो तिकडे, तरी ती थिन लाईन असते. कधी खरंच तुम्ही ते करताय, कधी कलाकार म्हणून करताय, तुम्हालाही कळत नाही आणि ती या सिनेमाची गंमत आहे. सो माझ्यासाठी कलाकार म्हणून नाही, ऑडियन्स म्हणून सुद्धा हा सिनेमा खूप जवळचा आहे. ही फिल्म खूप जास्ती जवळची आहे, कारण एकतर अशी संधी मिळणं ह्या टीमबरोबर, एवढी सुंदर स्क्रिप्ट, त्यामुळे आणि ह्या फिल्मचं सौंदर्य हे आहे की इट इज खूप फ्लॉड पीसेस, ते एकत्र आल्यावर एक खूप परफेक्ट चित्र बनतंय. सो अ लॉट ऑफ इम्परफेक्ट पीपल आणि मेकिंग अ परफेक्ट पिक्चर Flawed as in the actors or the द characters? कॅरेक्टर्स व्हेरी रिअल, व्हेरी ट्रू, But व्हेरी the actors are not flawed. नॉट फ्लॉलेस ऍक्टर्स, Flawless आहे. फ्लॉलेस आपलं लेट्सअप ऍक्टर्स. मराठी आहे असं मला वाटतं. तर हा, लेट्सअप मी मराठी. मराठीत बोलले की नाही सौंदर्य. शेवट मी तुझ्याकडे जातो. मला येलो शर्ट दरम्यान सुद्धा भयंकर खेचलीस तू माझी, आता सुद्धा सुरू आहे, जे मला खरंच खूप भारी वाटतंय की चुकलास तर चुकलास, आता ते खायचं शेवटपर्यंत ऐकायचं आहे. नक्कीच हे प्रेम आहे आमचं. हे प्रेम आहे, हे प्रेम आहे. काय सांगशील की किती जवळचं आहे, प्रेक्षकांनी का बघावा का नाही बघावा, त्याचं उत्तर तर टीझरमधून गाण्यामधून आलेलंच आहे. बरोबर. तरी सुद्धा एक कलाकार म्हणून काय सांगशील तुझ्या ऑडियन्सच्या ग्रुपला किंवा तुझ्या फॅन्स लोकांना की कसं असणार आहे आणि का असणार आहे? मला काय किंवा आम्हाला सगळ्यांना आपण असं एक तर करूया, तू मी सांगतो सिद्धार्थसाठी का बघावा, सांग सिद्धीसाठी का. डन वेगळा एक्सरसाइज करून बघ. हे सो तू सांगशील आम्हीसाठी का बघावा? एक तर मला असं वाटतंय की सगळ्यात पहिल्यांदा जर का तुमची खूप मोठी फॅमिली असेल आणि ती लांब असेल तर तुम्हाला आठवण येईल, पण जरी तुमची खूप मोठी फॅमिली नसेल तरी नसलेल्या फॅमिलीची आठवण येईल हा सिनेमा बघून. तुमचं गाव असेल तर चांगलंच आहे, पण जरी तुमचं एखादं गाव असं नसेल तरी त्या नसलेल्या गावाची तुम्हाला आठवण येईल हा सिनेमा बघून. असा बनवलेला आहे सिनेमा. आता राजसीसाठी का बघावा, तर फारच उत्तम काम केलेलं आहे तिनं. खूप सोपं काम केलेलं आहे, खूप साधं आणि तितकंच इम्पॅक्टफुल तिनं काम केलेलं आहे. ते काय आहे, कसं आहे ते अर्थातच तुम्हाला सिनेमा बघून कळेलच. आमेयसाठी तर मी सांगतो, मी आमेयचं आजपर्यंतची सगळी त्यांनी जे जे काम केलेलं आहे ते मी सगळी कामं त्याची पाहिलेली आहेत. मला वाटतं हे त्याचं वन ऑफ द म्हणण्यापेक्षा मी म्हणेन हे त्याचं बेस्ट काम आहे. फर्स्ट क्लास दाभाडे याच्या आता हा बेंचमार्क त्यांनी सेट केलेला आहे आणि खूप खूप अनकम्फर्टेबल होऊन त्यांनी ही भूमिका साकारली आहे. स्वतःच्या कम्फर्ट झोनमधनं प्रॉपर स्वतःला फेकून दिलेलं आहे. आणि क्षितीसाठी मी म्हणेन दोन गोष्टी जास्त जुळून आल्या आहेत. एक तर ती प्रोड्युसर पण आहे सिनेमाची. म्हणजे आता आम्ही सिनेमाचा भाग होतो म्हणून मी हे सांगू शकतो की फार वेल प्लॅन्ड, वेल प्रोड्युस्ड फिल्म आहे ही
कुठल्याही अभिनेत्याला कुठल्याही क्रू मेंबरला कधीच कुठल्याही गोष्टीची काळजी करावी लागली नाही, ती यांनी करू दिली नाही. इतकं सुपर प्लॅनिंग हे फार कमी वेळेला बघायला मिळतं, जे मला वाटतं हे त्यांनी घडवून आणलेलं आहे चलचित्र मंडळीनं. आणि ॲज अन ॲक्ट्रेस ती स्वतः अशी आहे की तिला म्हणजे आम्हाला 10 वाक्य असतील आणि त्यात आम्ही जेवढं इमोट करतो तेवढा ती एका शब्दात इमोट करून जाते. सो हे तिनं म्हणजे 1 बॉल 1 सिक्सर कायम खेळत आली. तर हे या सिनेमातही बघायला मिळेल. यासाठी तुम्ही बघायलाच पाहिजे. आणि सिद्धूसाठी मला, कारण तो आता सगळ्यांबद्दल बोलला. आणि असं नव्हतं का actually- करायचं? नाही नाही बरोबर तुम्ही बोलून आहे. घेतलं का? नाही नाही पण बरोबर आहे. म्हणजे ऍक्च्युली आम्ही ह्याला मम म्हणू शकतो. सिद्धू बद्दल सांगायचं तर मी फार असं स्केप्टिकल होते की सिद्धू हे कसं करणार आहे, कारण असं काम सिद्धूनी कधी केलेलं नाही, असा सिद्धू कधी दिसलेला नाही. तर मला खूप प्रश्न पडला होता की कसं करणार आहे यार हे सिद्धू. पण त्यांनी आउटस्टँडिंग काम केलंय. तो खूप वेगळा दिसलाय. त्यांनी खूप वेगळं नाही, त्यांनी खरं ते कॅरेक्टर उभं केलेलं आहे. जसं म्हणजे जसं इमॅजिन केलं होतं किंवा जसं हे कॅरेक्टर असावं असं आपल्याला वाटतं स्क्रिप्ट वाचून, त्यांनी ते हुबेहूब केलेलं आहे. आणि सिद्धू खूप चिकणा दिसलाय, त्या विशेष चिकणा दिसलाय. त्याला असं वाटत होतं की नाही तो दिसत आहे छान. त्यांनी खूप शिव्याही दिल्या मला त्याच्यासाठी की मिशी ठेवायला लावली, दाढी काढायला लावली वगैरे, पण तो खूप चिकणा दिसलाय. हे नक्कीच आहे. नाही खरंच खूप भारी वाटतं. एरवी दिसत नाही तो, कधीतरीच चिकणा दिसतो. त्यातला ही झालं, एक संपला होता इंटरव्ह्यू तोपर्यंत. नाही, नाही, झालं, माईक काढून घेतला होता त्यांनी तोपर्यंत. झालं होतं हे महत्त्वाचं आहे. बोलून बोलून माईक काढून घेतलं त्यांनी. एरवी नाही एवढा चिकन, ठीकच दिसतो तो, पण ह्याच्यात बरा दिसलाय. काय मत आहे मग, काय मत आहे चित्राई बोलली त्याच्यावर? नाही नाही मला मला दरवेळेस तिची बाजू घेऊन काय होते, उपयोग होत नाही. काय कधी तोंडावर पडू आपण सांगता येत नाही. ती आपल्यावरच उलटली आपल्यावर, तर काय करा. त्यापेक्षा मी खरं खरं बोलतो, मला जे वाटतंय ते. मी अगदी खरं सांगतो की मला जेव्हा मी स्क्रिप्ट ऐकलं तेव्हा मला कळलं होतं की सिद्धार्थ चांदेकर हा रोल करतोय. तर मी सिद्ध्याला अशा रोलमध्ये कधी इमॅजिनच नव्हतं केलं. तर मलाही असं झालं होतं की हो का, ओ बरं. पण हीच गंमत आहे, म्हणजे सिद्धार्थ चांदेकर स्वतःसाठी सुद्धा कलाकार म्हणून त्यांनी जे चॅलेंज स्वीकारलं आहे. आणि काय होतं, एक खूप खूप बेसिक असतं. मी आता गावाकडचा मुलगा म्हणजे एक विशिष्ट असा दिसणारा, तो तसाच बोलला पाहिजे, असाच वागला पाहिजे, असं एक आपण टिपिकल करून ठेवतो. असं नाही आहे. म्हणजे आपण म्हणजे गावाकडचं जे काही आपण एक पुस्तकांमध्ये काही वर्णनं वाचली आहेत किंवा सिनेमांमध्ये जे बघितले, फार टिपिकल गोष्टी होऊन गेलेल्या आहेत. तसं नसतं. म्हणजे हा गावाकडचा मुलगा आहे, हा असा असतो. माझेही अनेक असे मित्र आहेत जे असे असतात. आणि खरंच सिद्ध्यानी जे काम केलं, मला असं वाटतं नट म्हणून या सिनेमाचं सरप्राईज एलिमेंट सिद्धार्थचं काम आहे. सगळ्यांनी चांगली कामं केली आहेत, नो डाऊट. पण सरप्राईज एलिमेंट तो आहे, कारण त्याने स्वतःला कधी असं बघितलं नव्हतं. आणि आपल्यात सुद्धा एक ऑडियन्स असतो, तर तो ऑडियन्स भयंकर खुश होणार आहे. नाही खरंच खूप भारी वाटतं. तुर्तास मी ते आमतो, भूक लागल्या, खूप जेवण करू. आणि माझी अशी इच्छा आहे की आम्ही एक क्रिकेटची मॅच होऊ दे. टीजर मध्ये दाखवलं तू क्रिकेटच्या मॅचवर भाई विराट कोहली आहेच. इथं आम्ही कसल्या मॅचेस खेळलेलो आहे, दमदार मॅचेस खेळलेलो आहे. म्हणजे लगान होतं, म्हणजे फक्त चंपानेर वर्सेस चंपानेर. नाही आपण करूया, जेवण वगैरे करू, मस्तपैकी एक ब्रेक घेऊ, क्रिकेटची मॅच मस्तपैकी खेळू तोपर्यंत. येस 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 रात्री, नाहीतर रात्री येताना तर मग करूच ते काय जे काय असेल ते. नाही खरंच खूप भारी वाटते. तुर्तास मी ते थांबतो. पुढच्या महिन्यामध्ये आपण ट्रेलर लॉन्चला पुन्हा भेटणारच आहोत. खूप साऱ्या गप्पा मारू. तोपर्यंत धन्यवाद आमच्यासाठी गप्पा मारल्याबद्दल. आणि क्षितिज तुझं धन्यवाद, तुझ्या गावी आम्हाला घेऊन आले त्याबद्दल. थँक्यू.